मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं आमरण उपोषण अखेर 9व्या दिवशी स्थगित केलंय। कुठेतरी मराठा आंदोलक महिला ज्या आहेत त्यांचे अश्रू अनावर झालेले होते। कुठेतरी मराठा आंदोलकांची विनंती होती की मनोज दादा, आरक्षण जेवढं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील देखील महत्त्वाचे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आज 9व्या दिवशी त्यांचं आमरण उपोषण स्थगित केलंय। आपण जर पाहिलं तर 17 सप्टेंबर पासून मनोज जरांगे यांचं आमरण उपोषण सुरू होतं। ते त्यांच्या मागणीवरती ठाम होते, जोपर्यंत सरकार माझ्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत मी उपचार घेणार नाही, पाणी घेणार नाही आणि उपोषण देखील मागे घेणार नाही, असं त्यांनी जाहीर केलं होतं। मात्र कुठेतरी मराठा आंदोलक जे आहे ते अंतरवली सराटीमध्ये मोठ्या संख्येने येत होते। मनोज जरांगे यांना विनंती करत होते की आपण उपोषण मागे घ्यावं, आपण पाणी घ्यावं, सलाईन घ्यावं। त्यामुळेच कुठेतरी आज मनोज जरांगे यांनी 9व्या दिवशी जे आहे ते उपोषण मागे घेतले। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे यांची तब्येत अत्यंत खालवलेली होती, त्यांचं रक्तदाबाचं प्रमाण कमी झालेलं होतं, त्याचबरोबर किटोन्स नावाचं आजार देखील त्यांना झाल्याचं डॉक्टरांचं म्हणणं होतं। त्यामुळे कुठेतरी मनोज जरांगे यांना ICU मध्ये उपचार घेण्याची गरज असल्याचं देखील डॉक्टरांचं म्हणणं होतं। त्यामुळे कुठेतरी एकंदरीत हे सगळं वातावरण बघता आज मनोज जरांगे यांनी अखेर 9व्या दिवशी उपोषण जे आहे ते स्थगित केलं आहे। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर त्याच अंतरवली सराटीच्या फाट्यावर जे आहे ते ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं देखील आमरण उपोषण सुरू आहे। त्याचबरोबर ॲडव्होकेट मंगेश ससाने आणि त्यांच्या सहकार्याचं आमरण उपोषण ओबीसी आरक्षण बचाव यासाठी आमरण उपोषण जे आहे ते अंतरवली सराटीमध्ये सुरू आहे। कुठेतरी एकाच जागेवर 3 आमरण उपोषण सुरू असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होत होता। तणावपूर्ण परिस्थिती या परिसरामध्ये निर्माण होत होती। पोलिसांची एकंदरीत कसरत जी आहे ती कुठेतरी आपल्याला होताना पाहायला मिळत होती आणि अंतरवली सराटीकडे जाणारे सर्व रस्ते जे होते पर्यायी मार्गाचा वापर जो आहे तो मराठा आंदोलकांना करावा लागत होता। जो प्रमुख रस्ता आहे वडीगोद्री फाटा इथून अंतरवली सराटीमध्ये जाण्याचा तो पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत बंद केलेला होता। त्यामुळे कुठेतरी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आज 9व्या दिवशी स्थगित झाले। सरकारकडून मनोज जरांगे यांच्याशी कोणताही संपर्क या उपोषणादरम्यान झालेला नाही। एक दिवस मंत्री शंभूराज देसाई यांच्या विनंतीवरून मनोज जरांगे यांनी उपोषणाच्या 4थ्या दिवशी जे आहे ते पाणी सलाईन घेतलेलं होतं। त्यानंतर सरकारचा मनोज जरांगेशी कोणताही संपर्क झाल्याची माहिती जी आहे ती जरांगे पाटलांनी दिलेली नाही। दुसरीकडे आपण पाहिलं तर वडीगोद्रे फाटा येथे मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक अधूनमधून आमने सामने येत होते, कुठतरी घोषणाबाजी होत होती, सगळा राडा पाहायला मिळत होता। त्यामुळे वडीगोद्री आणि परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील काही दिवसांपूर्वी निर्माण झालेला होता। पोलिसांची मोठी कसरत या सगळ्या राड्यामध्ये होत होती। कुठेतरी अंतरवली सराटीमध्ये येण्यासाठी मराठा आंदोलक जे आहे ते वडीगोद्री फाट्याहूनच जाण्यासाठी आग्रह करत होते आणि त्यामुळेच कुठेतरी मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक जे आहे ते आमने सामने येताना पाहायला मिळत होते। मात्र पोलिसांनी अंतरवली सराटीमध्ये जाण्यासाठी जे आहे ते पर्यायी मार्ग खुले करून दिल्यानंतर कुठेतरी तणाव निवळताना जो आहे तो आपल्या वडीगोद्री फाट्यावर पाहायला मिळाला। दुसरीकडे 2 दिवसापूर्वी मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक वडीगोद्री फाटा येथे आमने सामने आल्यानं मोठा तणाव निर्माण झालेला होता, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला होता। त्यामुळे पोलिसांनी मनोज जरांगे समर्थक आणि लक्ष्मण हाके समर्थक यांची एक महत्त्वाची बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये अंतरवली सराटीमध्ये जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं ठरलं आणि तेव्हापासून आपण बघितलं तर वडीगोद्री फाट्यावर तणावाची परिस्थिती निवळताना पाहायला मिळते। आज देखील अंतरवली सराटीच्या फाट्यावर वडीगोद्रे ते मराठा आणि आंदोलक आमने सामने आलेले होते, घोषणाबाजी झालेली होती। ओबीसी आंदोलकाकडून रस्ता रोको सुरू असतानाच मराठा आंदोलकांनी देखील सोलापूर धुळे महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केलेलं होतं। त्यामुळे एकंदरीत अंतरवली आणि वडीगोद्री परिसरामध्ये या उपोषणा दरम्यान जे आहे ते कुठेतरी तणावाची स्थिती जी आपल्याला पाहायला मिळाली। मनोज जरांगे यांचं खरं तर हे 6वं आमरण उपोषण आहे। त्यांनी हे 9व्या दिवशी स्थगित केलं असलं तरी मी कुठेतरी मला ज्यांनी त्रास दिला त्यांचा बदला घेणार अशा प्रकारचा इशारा देखील त्यांनी उपोषण सोडताना दिलेला आहे। दुसरीकडे आज 5 वाजेला ते मराठा आंदोलकांची भेटी घेऊन आज सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान जे ते आमरण उपोषण जे त्यांचं स्थगित करणार आहे आणि संभाजीनगर येथे जाऊन एका खासगी रुग्णालयात ते उपचार देखील घेणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे। त्यामुळे मनोज जरांगे यांचे यापूर्वीचे 5 उपोषणामुळे जेवढा 5 उपोषणादरम्यान जो तणाव जाणवला नाही तो या आमरण उपोषणाच्या दरम्यान वडीगोद्री फाटा अंतरवली सराटीमध्ये आपल्याला जाणवला। पोलिसांचा तगडा बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला होता। अंतरवली सराटीमध्ये जाणाऱ्या प्रत्येक गाडीची जी आहे ती विचारपूस देखील करण्यात येत होती। त्यामुळे मनोज जरांगे यांनी 9वं उपोषण स्थगित केलं असलं तरी या उपोषण स्थगित करताना देखील त्यांनी सरकारला इशारा दिलेला आहे।